त्यांनी माझ्या चॅनलकडे लक्षच दिलं नाही. माझी 6 ते 7 महिन्याची मेहनत होती. आपण लिटरली खूप डिप्रेस होऊन जातो. हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल व्हाइब्स विथ तेजू. सो लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी माझा 19,000 सबस्क्रायबरचा चॅनल का बंद केला किंवा त्याच्यावर कंटेंट टाकायला का बंद केलं. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर नक्की पहा आणि त्या मिस्टेक तुमच्याकडनं अजिबात होता कामा नये, नाही तर खरंच खूप दिवसाची मेहनत अशीच पाण्यात जाते. आणि आज मी माझ्या अजून एका चॅनल बद्दल सांगणार आहे ज्याच्यामध्ये मी एवढी कन्सिस्टंट राहिले, ज्याच्यामध्ये मी आतापर्यंत व्हिडिओज टाकत आले. लिटरली 160च्या वरती मी त्याच्यावरती व्हिडिओज शॉर्ट्स टाकले होते, बट स्टील सबस्क्रायबर काउंट 200च्या आतच होता. क्या बात कर रहे हैं? आता त्याच्यासाठी काय रिझन मला सर्च करताना सापडलं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, तुमच्यासाठी फार जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. जर कोणी नवीन कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये यायचा विचार करत असेल त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. सो मी चॅनल चालू केला होता, त्याच्यावरती मी डेली व्लॉगिंगचे कंटेंट टाकत होते. ऑलमोस्ट 164च्या अराउंड काहीतरी मी आतापर्यंत त्याच्यावरती शॉर्ट्स टाकले होते. पण माझा सबस्क्रायबर काउंट 150च्या आतच होता. नॉट 200 पण नाही, 150च्या आतच होता. आणि सबस्क्रायबर 5-6 व्हिडिओ नंतर एखादा सबस्क्रायबर वाढत होता. क्या बात कर रहे हैं? आणि लिटरली मी एवढी कन्सिस्टंट राहूनही माझा चॅनल वर्क होत नव्हता. सो म्हणून मग मी युट्यूबवरती ॲज ऑलवेज सर्च केलं की नक्की काय रिझन आहे की माझा चॅनल एवढा स्टक का झालाय. आणि खूप सर्च केल्यानंतर मला असं निदर्शनास आलं किंवा मला असं दिसलं की माझा चॅनल खूप जुना आहे आणि त्या जुन्या चॅनलवरती मी माझे व्हिडिओज टाकायला चालू केले होते. अच्छा, माझा चॅनल होता 2015चा. जेव्हा आपण नवीन युट्यूबवरती येतो, जेव्हा आपल्या डोक्यातही नसतं की काही आपल्याला त्या चॅनलवरती कॉन्टेंट टाकायचंय किंवा काही व्हिडिओज टाकायचे, असं काहीही प्लॅन नसतं. जेव्हा आपण तो कोणत्या तरी स्टडीच्या पर्पजसाठी किंवा एंटरटेनमेंटच्या पर्पजसाठी युज करणार असतो, तेव्हाचा हा माझा चॅनल होता. जेव्हा मी माझा व्लॉगिंगचा व्हिडिओ टाकायचे प्लॅन चालू केला तेव्हा मला असं वाटलं की माझ्याकडे ऑलरेडी चॅनल आहे, का मी नवीन चॅनल क्रिएट करू ना. बात तो सही है. त्या चॅनलवरती टाकते आणि मी तेव्हापासून त्या चॅनलवरती व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. 2015चा चॅनल विचार करा आणि आता आहे 2025. जेव्हा मी आता सर्च करत होते की माझा चॅनल एवढा स्टक का झालाय, एवढी कन्सिस्टन्सी ठेवून एवढे रेग्युलरली व्हिडिओज टाकूनही माझा चॅनल एवढा स्टक का झालाय, तेव्हा माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी व्हिडिओज पाहिले, त्याच्यात असं सांगितलं की जेव्हा तुमचा एखादा ओल्ड चॅनल असतो ना तेव्हा युट्यूब त्या चॅनलला ॲज अ ओल्ड चॅनल कन्सिडर करतो आणि पुश करायला थोडंसं प्रॉब्लेम करतं. पण जर तुमचं नवीन चॅनल असेल तर युट्यूब ऍटलिस्ट ट्राय करतं तुमचं चॅनल पुश करायला की लोकांना आवडतोय की नाही ते लोकांपर्यंत ऍटलिस्ट त्या चॅनल पोहोचवतो. सो युट्यूबला असं वाटत असेल की ही खूप अगोदरपासून युट्यूबवरती आहे, सो त्यांनी माझ्या चॅनलकडे लक्षच दिलं नाही, असं मला तरी वाटलं जेवढे मी व्हिडिओज पाहिले तेवढ्यापासून. क्या बात है सर, क्या बात है सर. म्हणून मी हा नवीन चॅनल चालू केलाय ज्याच्यावरती मी आता परत फ्रेशली सगळे कंटेंट टाकतेय. म्हणजे लिटरली विचार करा, 160 कंटेंट म्हणजे ऑलमोस्ट माझी 6 ते 7 महिन्याची मेहनत होती आणि ती लिटरली अशीच वाया गेली. कारण मी जेव्हा माझी कॉन्टेंट जर्नी चालू करायचा विचार केला तेव्हा मला ह्या गोष्टी माहित नव्हत्या की तुमचा ओल्ड चॅनल असेल तर युट्यूब त्या ओल्ड चॅनलला जास्त पुश करत नाही. पण ठीक आहे, माझे 6-7 महिने गेले. पण जे कोणी आता नवीन युट्यूबवरती यायचा विचार करत असेल तर प्लीज, जर तुमचा कोणताही जुना चॅनल असेल तर तो जुना चॅनल असाच राहू द्यात आणि नवीन फ्रेश चॅनल चालू करा. आता माझ्या या चॅनलवरती मी हे व्हिडिओज का टाकतेय, कारण जे कोणी नवीन येत असेल ना त्यांनी ऍटलिस्ट या जाळ्यात अडकायला नको. त्यांनी पहिले 7-8 महिने, वर्ष, 2 वर्ष व्हिडिओज टाकायचे आणि काहीच रिस्पॉन्स भेटणार नाही. आपण लिटरली खूप डिप्रेस होऊन जातो. मला ऍटलिस्ट ते रिझन सापडलं आणि मला आता ट्राय करायचंय. ठीक आहे, माझे 6-7 महिने गेले पण आता मला याच्या पुढे ट्राय करायचंय. सो मी माझं तर फुल ट्राय देणार आहे. होप सो माझ्याकडनं ही जी चूक झाली ती तुमच्याकडनं होणार नाही. तुम्ही नवीन चॅनलच ओपन कराल, कन्सिस्टंट राहाल आणि ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यावरचेच व्हिडिओ टाकाल. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तर विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओचाही वेट करा. टिल डेट स्टे ट्यून.